नमस्कार, स्वराज किचन रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण इडली डोसा याच्याबरोबर सर्व केली जाणारी आंबट गोड तिखट अशी टोमॅटो चटणीची रेसिपी पाहणार आहोत। चला पटकन सुरू करूया रेसिपीला। साऊथ इंडियन स्टाईल चटणी बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी एक पॅन गरम करून घ्यायचे। यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे तेल घालायचे। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला 1 चमचा चण्याची डाळ घालून अर्धा 1 मिनिटासाठी परतून घ्यायची। 1.5 चमचा उडदाची डाळ। उडदाची डाळ सुद्धा लो टू मीडियम हीटवर अर्धा 1 मिनिटासाठी परतून घ्यायची। 4 ते 5 काश्मीरी मिरच्या। ॲक्च्युअली या चटणीमध्ये बेडगी मिरची वापरली जाते, परंतु मला ती नाही मिळाली म्हणून मी काश्मीरी मिरची वापरली। सपोज आपल्याला बेडगी मिरची मिळत असेल तर आपण बेडगी मिरची जरूर वापरा। मिरची घालून आपल्याला 1 मिनिटभरासाठी परतून घ्यायचंय आणि त्यामध्ये आपल्याला 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या, 2 ते 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घालायचे। 2 ते 3 मिनिटासाठी कांदा परतून घ्यायचाय आणि कव्हर करून ट्रान्सलुसंट होईपर्यंत कांदा शिजवून घ्यायचाय। 5 मिनिटांनंतर झाकण काढूया। कांदे हलके पिंक झालेले आहे। आता यामध्ये आपल्याला कोथिंबीरीचे देठ आणि 3 ते 4 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घालायचे। मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन शिजला जातो। सगळे पदार्थ चांगले एकजीव करून घ्यायचे आणि झाकण ठेवून टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे। टोमॅटो शिजवत असताना आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मीडियम हीटवर ठेवायची, नाहीतर ते करपू शकतात। ऑलमोस्ट 6 ते 7 मिनिटं झालेली आहे। आता मी हे झाकण काढून घेते। आपण इथे पाहू शकता टोमॅटो खूप सॉफ्ट झालेला आहे। आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे सगळं मिश्रण कम्प्लिटली थंड करून घ्यायचे। मिश्रण थंड होऊन वाटल्यानंतर आपल्याला या चटणीला एक फोडणी द्यायची। त्याच्यासाठी एका पॅन मध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे तेल गरम करून घ्यायचे। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी चांगला तडतडल्या की यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं घालायचे। जिरं चांगलं फुललं की यामध्ये आपल्याला 1 चमचा उडदाची डाळ आणि अर्धा चमचा चण्याची डाळ घालायची। दोन्ही डाळी फोडणीमध्ये छान मिनिटभरासाठी परतून घ्यायचे आणि यामध्ये पाव चमचा हिंग घालायचे। थंड करून वाटलेलं सगळं चटणीचं मिश्रण आपल्याला या फोडणीमध्ये घालायचे। कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी थोडंसं पाणी घालायचे। पाणी चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले घालायचे। छोटा अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट किंवा आपण तिखट आपल्या तिखट खाण्याच्या आवडीप्रमाणे ऍडजस्ट करू शकता। अर्धा चमचा सांबर मसाला, हा ऑप्शनल आहे। आणि टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी 1 ते 1.5 चमचा साखर। सगळे मसाले चटणीमध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचे आणि हा पॅन आता कव्हर करून आपल्याला 3 ते 4 मिनिटासाठी लो टू मीडियम हीटवर ही चटणी शिजवून घ्यायची। ऑलमोस्ट 4 ते 5 मिनिटं मी ही चटणी शिजवलेली आहे। आता आपण झाकण काढून पाहूया। चटणी छान शिजलेली आहे। 1 ते 2 मिनिटं आपल्याला ही चटणी मिक्स करून घ्यायची आणि गॅस बंद करून घ्यायचा आणि आपली चटणी तयार। एकदा बनवली की ही चटणी आपण फ्रीजमध्ये 3 ते 4 दिवस एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवू शकता, छान टिकते। तेव्हा ही चटणी जेव्हा केव्हा डोसा, आंबोळी, इडलीचा बेत असेल तेव्हा नक्की बनवून पहा। कशी वाटली ते कमेंट करून कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वराज किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपले व्हिडिओबद्दल, चॅनलबद्दल जे काही फीडबॅक, ओपिनियन्स असेल ते कमेंट करून कळवा। धन्यवाद।